सहज एक प्रश्न पडला, कोणाची बरोबरी का करायची? जर आपण त्यांच्या पुढे जाऊ शकत असू तर आपण पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे, ना की बरोबरी करण्याचा. कधी कधी आपल्याला होतं ना, यार मी पहिली अशी नव्हते, मी पहिली किती छान होते, किती चिल असायचे, किती खुश असायचे, किती फिट होती, मला तसं बनायचं आहे. पण उत्तर लगेच मिळालं, पहिल्यासारखंच का? त्याच्यापेक्षा बेटर तर बनू शकते ना. आणि म्हणून मग मी स्वतःसाठी काही गोल्स डिसाईड केले आणि मला माहिती आहे 2026मध्ये आय विल बिल्ड द बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ. आणि मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा तुमचं बेस्ट व्हर्जन जे आहे ते 2026मध्ये बिल्ड करावं. आणि म्हणून त्यातल्याच काही गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच, व्हिडिओच्या अखेरपर्यंतच तुम्ही स्वतःमध्ये एक छोटासा बदल का होईना पण तो ऑब्झर्व कराल आणि तो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल. सो तुम्हाला काय करायचं आहे 2026मध्ये स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनण्यासाठी म्हणून ॲटलिस्ट तुम्ही 5 क्षेत्र अशी निवडायची आहेत जिथे तुम्हाला वाटतं की मी काम करणं गरजेचं आहे. मी जी म्हणजे मी ॲक्च्युली 5पेक्षा जास्त निवडली आहेत. जवळपास 10-11 फील्ड आहेत जिथे मी स्वतःवरती काम करणार आहे. पण त्यातली 5 जी तुमच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहेत किंवा सिमिलर असू शकतात ती मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यातलं नंबर 1, फिटनेस. तुमची हेल्थ, तुमची बॉडी तुम्हाला मिळालेली सगळ्यात 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 मोठी संपत्ती आहे आणि त्याची फार काळजी घ्या. मी एक व्हिडिओ पाहिला होता, म्हणजे काही सेलिब्रिटीजचे फोटो एका बाजूला दिले होते आणि एका बाजूला आपल्यासारख्या नॉर्मल पर्सन्सचे फोटोज दिले होते आणि एज दिलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे जसं शिल्पा शेट्टी 50+ एजमध्ये पण ती कशी दिसत आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडच्या 50+वाल्या लेडीज कशा दिसतात, 70वाले लोक जे सेलिब्रिटीज आहेत ते कसे दिसतात, किंवा एखादा प्लेयर आहे तो कसा दिसतो आणि आपण कसे दिसतो. आता बऱ्याच जणांना असं वाटतं त्यांच्याकडे पैसा आहे, ते बरंच काही करतात. पण हेल्थ ही एक अशी गोष्ट आहे जी जपण्यासाठी, जी चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज नसते, तुम्हाला इच्छाशक्तीची गरज असते. त्यामुळे फिटनेसवरती काम करा. मी तर करायला सुरुवात केली आहे अँड मला ते चेंजेस खूप जाणवत आहेत. मी ज्यावेळेला फिजिकल फिटनेस, म्हणजे ज्यावेळेला पण माझं ग्राउंड सुरू होतं, ज्यावेळेला पण मी वर्कआउट करायचे रेग्युलर, त्यावेळची मी अशी होते ना, मला स्ट्रेस काय असतो, एन्झायटी काय असते, डिस्टर्बन्स काय असतो, हे डिप्रेशन काय असतं, फार जास्त रडायला येणं काय असतं, ह्या गोष्टी माझ्या खिजगिंतीत, माझ्या डिक्शनरीत दूरदूरवर कुठे नव्हत्या. पण त्याच्यानंतर जसा माझा ब्रेक झाला, म्हणजे मी ग्राउंड करणं बंद केलं, काही कारणाने बंद केलं, पण त्याच्यानंतर ज्या काही मी हेल्थ इश्यूजमधून गेले वगैरे, अँड देन आय रिअलाइज की सुप्रिया, हेल्थ आहे तर सगळं आहे, बाकी कशावरती लक्ष द्यायचं नाही. अँड अगेन मी परत सुरुवात केली आणि आता मला खूप छान फ्रेश फील होतं आणि माझी एन्झायटी वगैरे सगळं कुठल्या कुठे गायब व्हायला लागले. अजून मी कम्प्लिटली त्याच्यातून बाहेर आले नाही. पण फिजिकल फिटनेस फार इम्पॉर्टंट असतो, कारण तुमचा फिजिकल फिटनेस तुमच्या मेंटल हेल्थवरती परिणाम करत असतो. त्यामुळे पहिलं फील्ड तुमचं फिटनेसशी रिलेटेड असायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर ॲटलिस्ट 10 ते 15 मिनिट स्वतःसाठी द्या. मग वॉक करा, जॉगिंग करा, योगा करा, प्राणायाम करा, ध्यान करा, मेडिटेशन करा, काहीही करा, पण स्वतःसाठी ॲटलिस्ट 10-15 मिनिट द्या. फार इम्पॉर्टंट आहे. दिवसभरामध्ये पाणी भरपूर पिणं, त्याच्यानंतर हेल्दी खा, हेल्दी राहा, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यावरतीच रिलेटेड आहे ती म्हणजे दुसरी गोष्ट तुमची मेंटल हेल्थ. कारण तुम्ही मेंटली फिट नसाल ना, तुम्ही लाईफमध्ये नाही काय अचीव करू शकत. खूप कठीण आहे लाईफमध्ये काही गोष्टी अचीव करणं. आपली बॉडी आपल्याला साथ देत नसेल तर ऑब्व्हियसली आपला मेंदू पण आपल्याला साथ देत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा शरीराची काळजी घ्या. मेंदूची काळजी घेताना लक्षात ठेवा, मेंटल हेल्थबद्दल आपण जेव्हा बोलतो ना, बऱ्याचदा तुम्हाला बुलेट प्रूफ बनायची गरज असते. समोरच्या लोकांचे टॉन्ट, समोरचे लोक तुम्हाला ज्या पद्धतीने क्रिटिसाइज करतात, समोरचे लोक तुमच्याबद्दल जे काही बोलतात, आणि याच्यामुळे जे आपण खचून जातो, तिथे तुम्हाला बुलेट प्रूफ बनायची गरज असते. तुम्ही तुमच्या ब्रेनला काय फीड करता हे फार इम्पॉर्टंट आहे. मी बरेच लोक पाहते की सकाळी उठल्या इतक्या निगेटिव्ह न्यूज ऐकतात, इतक्या निगेटिव्ह न्यूज पाहतात सोशल मीडियावरती, इतकं म्हणजे अरे म्हणजे लिटरली लोक पागल व्हायला लागलेत त्या फोनच्या वापरामुळे, की त्यांना काहीच समजत नाही आहे. हँडवॉशने तोंड धुत आहेत, म्हणजे काही गोष्टी घडत आहेत, हातात असलेलीच वस्तू शोधत बसत आहेत की हे कुठे आहे ते कुठे आहे.
केवळ आणि केवळ त्या फोनच्या वेळामुळे. सो मी माझा फोनचा वापर कम्प्लिटली कमी केला आहे. मी माझ्या मेंदूला चांगल्या गोष्टी फीड करते. सध्या मी एक पुस्तक वाचते, आर्ट ऑफ लेटिंग गो. ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला. तर हे जे पुस्तक आहे हे मी रिसेंटली ऑर्डर केलेलं आणि ते आलं आणि खूप छान आहे. कारण मला हे खूप जाणवलं होतं माझ्या बाबतीत, की मला या गोष्टीची गरज आहे, की बऱ्याचशा गोष्टी ना माझ्या मनामध्ये साचून राहतात. त्या बाहेर काढणं मला फार कठीण जातं आणि परत थोडीशी जरी मी दुखावले तरी पाठीमागच्या सगळ्या गोष्टी ऑल ऑफ सडन डोळ्यासमोर येतात. आणि ऑलरेडी ज्या गोष्टीमुळे दुखावले त्याचं तर टेन्शन असतंच, पण त्या पाठीमागच्या गोष्टी आठवून मी आणखी जास्त हर्ट होते आणि मला आणखी जास्त त्रास होतो. म्हणून मी हे पुस्तक मागवलं आणि त्याच्यातले जे काही गोष्टी दिलेल्या आहेत, टिप्स दिलेल्या आहेत, त्या मी फॉलो करायचा प्रयत्न करते आणि डेफिनेटली त्याची मला मदत होते. त्याच्यानंतर येते तिसरी गोष्ट, फायनान्शियल इंडिपेंडन्स. खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावरती असाल की तुम्ही 25शी ओलांडली आहे, मग तर तुम्ही 100% विचार करा की तुम्ही जरी अभ्यास करत असाल, तुम्ही जरी एखाद्या पोस्टच्या मागे पळत असाल, तरीसुद्धा तुम्ही स्वतःसाठी एखादं काम पहा, पार्ट टाईम जॉब पहा, काहीही पहा की जिथून तुम्ही स्वतःचं अर्निंग करू शकाल, स्वतःसाठी काहीतरी कमवू शकाल. कारण मग तुम्ही त्या गिल्टमध्ये नाही जगत की मी आता आईवडिलांवरतीच अवलंबून आहे, त्यांना माझ्यासाठी काम करावं लागतं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही गिल्ट फ्री राहता ना, त्यावेळेला तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा 100% देऊ शकता. म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये. काल मी बोलत बोलत स्टुडंटना डिस्कशनमध्ये एक गोष्ट बोलले, म्हणजे मागच्या 1-2 दिवसापूर्वी, की एक न्यूज होती की चंद्राच्या मातीतून सिलिकॉन वेगळं काढण्यात यश आलं आहे. ठीक आहे, IIT मद्रासच्या स्टुडंट्सनी हे करून दाखवलं, IIT मद्रास या संस्थेने. तर मी म्हटलं, लोक चंद्राच्या मातीतून सिलिकॉन बाहेर काढायला लागले आणि आपल्याला सध्या एक परीक्षा निघत नाही आहे. म्हणजे आपण करतोय काय लाईफमध्ये. कोणालाही असं कमीपणा दाखवण्याचा उद्देश नव्हता, मी ॲज अ जोक बोलले. पण खरं विचार केला तर या जगामध्ये किती माणसं अशी आहेत जी काहीतरी असं करून दाखवत आहेत जे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आणि आपण आपल्याच समोर ठेवलेली गोष्ट तिला इतकं कठीण करून ठेवतो आहे, स्वतःहून आपण ती गोष्ट इतकी कठीण करून ठेवतो आहे. आणि मग परत सेल्फ डाऊट वाढत जातो. आपल्याला वाटतं की हे माझ्याच्याने होणारच नाही का, हे मला जमणारच नाही का. मी परवा एका लहान मुलीचा व्हिडिओ पण शेअर केला होता ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती, जिथे तिची आई तिला सायन्समधले बरेचसे क्वेश्चन्स विचारत होती आणि ती मुलगी खूप छान पद्धतीने उत्तर देत होती. आणि ज्यावेळेला तो व्हिडिओ मी पाठवला त्याच्यानंतर बऱ्याचशा स्टुडंट्सचे मला मेसेजेस आले की मॅम, सायन्सची आम्हाला तर किती भीती वाटते आणि ही छोटीशी मुलगी किती पटपट किती छान उत्तरं देते. तर बऱ्याचदा आपण फक्त भीती वाटून घेतो एखाद्या सब्जेक्टची, म्हणून तो आपल्याला कठीण वाटतो, हे पण समजायला पाहिजे आपल्याला. सो ज्यावेळेला आपण फायनान्शियल इंडिपेंडन्सबद्दल बोलतो तेव्हा पण आपल्या मनात एक भीती असते की जर मी पार्ट टाईम जॉब केला तर माझा अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल का, जर मी त्या कामामध्ये लक्ष द्यायला लागलो तर कदाचित इकडचं मला होणार नाही. पण तुम्ही 24/7 अभ्यास करूनही जर तुम्हाला पोस्ट निघत नसेल तर ऑब्व्हियसली तुम्ही दुसरा चान्स घ्यायला पाहिजे. तुम्ही स्वतःला एकदा विचारायला पाहिजे की मी किती वर्ष झाले याच्यामध्येच आहे, आणि जर नाही मिळत आहे सक्सेस तर याचा अर्थ मी तिथेच अडकून पडण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी, आणि जरी समजा तुम्ही प्री देताय, मेन्स देताय, काहीतरी कारणाने तुमचं राहून जातं आहे मेन्समधून, तरीसुद्धा मला असं वाटतं की आयुष्यातली अगदी 6-6, 7-7 वर्ष फक्त आणि फक्त अभ्यासामध्ये घालवण्यात आणि स्वतःचं काहीच एक रुपयाचंही इन्कम नसण्यात काहीच अर्थ नाही आहे. स्वतःसाठी एक इन्कमचा सोर्स पहा, कुठलाही असेल तो, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असेल, पण स्वतःचा खर्च स्वतः उचलू शकाल, ॲटलिस्ट इतकं तरी कमवा. ठीक आहे, हे 2026साठी बोलतो आहे आपण. देन चौथी गोष्ट येते, तुम्ही तो एरिया फाइंड आउट करा की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट करू शकता. ठीक आहे, जसं आता मला माहिती आहे की पब्लिक स्पीकिंगमध्ये मी काहीतरी चांगलं करू शकते, किंवा वुमेन एम्पॉवरमेंटमध्ये करू शकते, किंवा मी आता बुक्स खूप जास्त रीड करते. सो सेल्फ हेल्प जी असते त्याच्यावरती मी बरंचसं काम करू शकते. सो आपला एरिया जर आपल्याला माहिती असेल ना, तर त्या एरियामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवा. ठीक आहे, आणि आत्ताचं जग हे असं आहे ना की जो माणूस एक्सप्लोअर करायला तयार आहे ना, म्हणजे लिमिटच नाही आहे त्याला. तुम्ही तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी संधी आहे, फक्त तुम्ही तिथे फिट झालं पाहिजे बस. नाही तर तुम्हाला संधी खूप आहेत, आपण तिथंपर्यंत पोहोचत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये फिट नसतो, हा आपला प्रॉब्लेम असतो. पण बऱ्याचदा हेही आपल्याला समजत नाही. सो तो एक एरिया जो आहे तो फाइंड आउट करा की तुम्ही कुठे तुमचं बेस्ट करू शकता. अँड देन 5th पॉईंट, लास्ट बट नॉट द लिस्ट, नवीन स्किल शिका, किंवा तुमच्याकडे ऑलरेडी जे स्किल आहे ते डेव्हलप करा, खूप छान पद्धतीने डेव्हलप करा. व्हॅल्युएबल स्किल्स जे आहेत ते शिका, हाय व्हॅल्यू स्किल्स जे आहेत ते शिका, ते इम्प्लिमेंट करा. तो तुमच्यासाठी मे बी एक अर्निंगचा सोर्स असू शकतो, लर्निंगचा सोर्स असू शकतो, किंवा ते स्किल तुम्हाला लाईफमध्ये अशा ठिकाणी नेऊन पोचवेल की
तुम्ही आत्तापर्यंत ती गोष्ट कम्प्लिटली इग्नोर केलेली आहे, पण तीच गोष्ट कदाचित तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकते. त्याच्यामुळे त्या स्किलमध्ये थोडासा टाईम इन्व्हेस्ट करा. स्वतःमध्ये तो टाईम तुम्ही दिला तर त्याच्यात गिल्टी वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे, कारण तुम्ही जे करताय ते तुमचं बेस्ट व्हर्जन बिल्ड करण्यासाठी करताय हे तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे आणि तो आत्मविश्वास तुमच्याकडे असायला पाहिजे. सो एक नवीन स्किल डेफिनेटली शिका, किंवा तुमच्याकडे ऑलरेडी जे स्किल आहे त्या स्किलमध्ये आत्ता जे काही अपडेट्स आलेले आहेत स्वतःला त्याच्यानुसार अपग्रेड करा. कारण आपण काय करतो की माझ्याकडे स्किल आहे पण मी आत्ताच्या जगासोबत ते मॅच करायला तयार नाही आहे. दॅट इज नॉट फेअर. स्वतःवरती तो अन्याय करू नका. नवीन जे स्किल असतील तेही शिका, किंवा तुमच्याकडे असणारे स्किल असतील ते अशा पद्धतीने डेव्हलप करा की आत्ताच्या जगामध्ये आत्ताच्या युगामध्ये तुम्ही टिकून राहाल आणि तुमच्या त्या स्किलला व्हॅल्यू असेल, किंवा तुमचे ते स्किल जे आहेत ते तुम्हाला एक वेगळा माणूस बनवतील. सो जर तुम्ही स्वतःला एक वेगळ्या रूपामध्ये 2026मध्ये पाहणार असाल, तुम्हाला ते अपेक्षित असेल, तर कमेंटमध्ये बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ 2026 असं टाईप करा. कारण मी स्वतःसाठी तरी काही गोष्टी ठरवल्यात. आत्ता मी तुमच्यासोबत फक्त 5 गोष्टी शेअर केल्या. याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहेत, जसं रिलेशनशिपमध्ये, किंवा आता जसं मी मेंटल हेल्थबद्दल बोलले तसं मला इमोशनल गोष्टींबद्दल पण वाटतं की आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी हर्ट होतो, किंवा बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टी लाईफमध्ये पाहिलेल्या असतात की त्याच्यातून आपल्याला बाहेर नाही पडता येत. सो या गोष्टी असतील, किंवा जसं मी आता सेल्फ हेल्प बुक्स आहेत, जाता जाता मी काही बुक्स मी बाजूला ठेवले होते तुम्हाला दाखवण्यासाठी, ते मी तुम्हाला दाखवते. बरीचशी पुस्तकं आहेत, याच्यातली ॲटलिस्ट 4-5 पुस्तकं तरी मी तुम्हाला सांगेन की जी तुम्ही वाचायलाच पाहिजेत. आर्ट ऑफ लेटिंग गो ऑब्व्हियसली आत्ता सध्या मी ते वाचते आहे. त्याच्यानंतर दुसरंवालं पुस्तक आहे दॅट इज 30 डेज चेंज युअर हॅबिट्स चेंज युअर लाईफ. खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यानंतर जादू ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर 1 मिनिटात आयुष्य बदलू शकतं, हे एक पुस्तक खूप सुंदर आहे, खूप खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर अशक्य काहीच नसतं, हे माझं सगळ्यात फेवरेटवालं पुस्तक आहे, कारण याच्यातून मी इतक्या गोष्टी शिकली आहे ना, खूप गोष्टी शिकली आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर हे पुस्तक डेफिनेटली वाचा. खूप छोटंसं पुस्तक आहे, म्हणजे एका सिटिंगमध्ये बसून मी ते संपवलेलं. सो तुम्ही पण ॲटलिस्ट 2-3 सिटिंगमध्ये ते संपवूच शकाल. रोज 2-3 पानं तरी वाचायचा प्रयत्न करा. ते पुस्तक तुम्ही हातात घेतले की तुम्हाला खाली नाही ठेवावं असं वाटणार, इतकं सुंदर ते पुस्तक आहे. आणि ते पुस्तक तुमच्यामध्ये एक वेगळा बदल पण घडवून आणेल. सो मला असं वाटतं की हा व्हिडिओ डेफिनेटली तुमचं बेस्ट व्हर्जन क्रिएट करण्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. जर हेल्पफुल ठरला असेल तर हेल्पफुल असं कमेंट करा. कुठलं पुस्तक तुम्ही वाचणार आहात तेही मला सांगा. जर तुम्हाला काही पुस्तकांची यादी हवी असेल की मॅम पुस्तकं सजेस्ट करा, तर डेफिनेटली तसं कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी बुक लिस्ट पण सजेस्ट करेन की जे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये तुमचं जे काम आहे ते करत करत करू शकता. ठीक आहे. आणि जर समजा तुम्हाला असा डाऊट येत असेल मनात की यार मी पास होईन की नाही, तर मी जे म्हटले तेच परत स्वतःला सांगा की चंद्राच्या मातीतून सिलिकॉन काढतायत, मी एक एक्झाम नाही काढू शकत, तुम्ही डेफिनेटली काढू शकता, कारण तुम्हाला स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनायचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही स्वतःवरती काम करणार आहात, स्वतःवरती विश्वास ठेवणार आहात. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.